नमस्कार, मी आहे असलम मिसाळ आणि आज आपण प्रभाग 6 चे जे उमेदवार आहेत मुख्तार मुसा मन्यार ज्यांचं चिन्ह आहे राष्ट्रवादीचं घड्याळ, आज आपण यांच्या सोबत बातचीत करणार आहोत। आपल्या सोबत आहेत मुख्तार मुसा मन्यार भाई। आज आपण प्रभाग 6 मध्ये निवडणूक लढवतोय, नेमकं असं का वाटलं का आपण 6 मध्ये उमेदवारी करावी? नमस्ते, अस्सलाम वालेकुम और सत श्री अकाल। सभी भाइयों को मेरा नमस्कार। मेरा एक ही मकसद था कि भाई मेरे प्रभाग के अंदर बहुत से काम, पहले जो नगर सेवक थे इनने काम नहीं किए, सिर्फ ध्यान भी नहीं दे। 5 साल कोरोना काल था, कोरोना काल में भी ध्यान नहीं दे इनने। तो कोरोना काल के अंदर मैं घर पे काम करते हुए गरीब मिस्किनों को मदद करते रहा, क्योंकि जो नगर सेवक थे उनको डर लग रहा था कि मैं मर जाऊँगा। तो कोरोना के भाई बीमारी ऐसी थी, वबा वाली बीमारी थी, तो ये बाहर नहीं निकलते थे, इनकी जान प्यारी थी, इनको इंसान प्यारा नहीं था। तो वो परेड में मैं मुख्तार मुसा मन्यार हर घर टू घर में किराना बांटा, हर चीज़ के वास्ते गोलियाँ दवा जिसको मदद हो मैंने मदद किया। और जब मैंने एक सोचा कि यार जो है अपने वार्ड के ये नगर सेवक लोग जब निवड़ के आए ये कुछ नहीं कर सकते, तो मैंने एक मेरे दिमाग में बैठा दिया कि भाई आपने अल्लाह ने दिया और भगवान ने दिया, तो मैं कुछ अच्छा काम करूँ मैं। तो मैंने कोरोना काल में अच्छा लोगों को मदद किया। भाई गणपति रंधो, नवरात्र रंधो, जो भी फंक्शन रंधो, गोर गरीब मिस्किन जिसका भी दवा खाने का मसला रहा है तो मैंने उनको मदद किया। और मैंने सोचा कि भाई इंशाल्लाह मैं भी नगर सेवक बन सकता है। क्यों कि मेरे में वो स्ट्रगल है कि भाई मेरे एक दिमाग में काम है कि भाई रास्ते जब जाता तो खड्डे है, पानी का प्रॉब्लम है, गटार का प्रॉब्लम है, गंदगी का प्रॉब्लम है, उसके बाद में कचरे की गाड़ियाँ नहीं आते। तो मैंने एक ठान लिया कि भाई नगर सेवक रिकामे नगर सेवक है तो कुछ अपन करके बताएंगे। और मैं ये फंडा मेरे दिमाग में था, हर टाइम जा रहा रास्ते तो खड्डे है, मेरे कमर का इतना प्रॉब्लम हो चुका है कि मेरा खुद का शॉक अफसर का दुकान है और मैंने देखा मेरा फ़ायदा हो रहा है, और मैंने मेरा फ़ायदा नहीं करते हुए मैंने एक ठान लिया कि भाई मेरे को रास्ते का जो भी प्रॉब्लम आ रहा है, दवाखाने मसले जो भी ये है, तो मेरे को काम करना है। और होश मैंने एक दिमाग में रखा है कि सबको काम करना है, गरीब मिस्किन जो भी हर समाज का हो। मेरे पास सबसे पहले इंसानियत नाम की चीज़ है कि भाई वो हिंदू हो, मुसलमान हो, सिख हो, ईसाई हो, वो सबसे पहले इंसान है। उसकी जो मदद करने मेरे को जो जैसा भी बनता है फूल की पाकली मैं देते रहता। और मेरा एक है कि भाई मुझे मेरी दुनिया तो बन चुकी है, मेरी आखिरत बनानी है। और इतने 2 लफ्ज बोल के मैं मेरा भाषण खत्म करतो। आता इथून पुढे आपण जे समस्या मांडल्यात, यापूर्वी या ठिकाणी नगरसेवक होते, म्हणजे त्यांनी कुठल्याही प्रकारचं कामच केलेलं नाही असं आपल्याला म्हणायचं आहे का? नाही, ते नगरसेवक होते, फक्त ते ना मलिदा खाण्यासाठी नगरसेवक होते। कमस कम इथं जे ताईंनी ना 2.5 ते 3 करोड रुपये निधी दिलेले संजयनगर प्रभागाला, प्रभाग क्रमांक 6ला कमस कम 2.5 ते 3 कोटी रुपये दिलेले आहे प्रभागाला निधी। त्याच्यातून फक्त आहे ना जिथं ज्यांनी मतदान दिलं तिथं त्यांनी कामं केले, जिथं मतदान नाही पडलं तिथं त्यांनी रस्त्याची कामं तसेच ठेवले, गटारीची कामं तसेच ठेवले, लोकांचे प्रश्न सोडवले नाही। तुम्ही मला मतदान केलेलं नाही या असं विषय सांगितलं त्यांनी। काही प्रॉब्लेम असलं, काही दाखल्यावर सही घ्यायची असली, काही वस्तू लागली त्यांच्याकडे गेलं तर म्हणते की ते घरी नाही आहे। आणि मग माझ्या डोक्यात एक आलं की हे घरी नाही आहे, हे सर्व्हिसवाले आहे, त्यांना सर्व्हिसच करू द्या, आम्ही रिकामे आहे, आम्ही काम करू। त्याच्यामुळं मी एका डोक्यात ठेवलं की मी स्थायिक आहे, मी इथं राहून लोकांची समस्या सोडू शकतो। आणि मी एकच हे ठाणलेलं आहे तर मी सर्वांची सेवा करायची मला। आणि सर्वांना जे प्रॉब्लेम आहेत ते मुलींना शाळेचे प्रश्न असो, रस्त्याचे प्रॉब्लेम असो, गटारीचे प्रॉब्लेम असो, जे काही प्रॉब्लेम असेल मी त्यांना लोकांना पूर्ण माझा पाठिंबा राहणार, त्यांची सेवा करणार आहे। जर तुम्हाला लोकांनी निवडून दिलं तर आपण प्रामुख्याने कोणते कामं पहिलं करून देणार? मी तर प्रभागात सर्वात पहिले निवडून आल्यानंतर मी जनतेचा तर आभार मानणारच आहे। मी नगरसेवक झालो तर समजा एक जनता नगरसेवक झाली। मी असे कामं करणार आहे जे पहिल्या नगरसेवकांना करता नाही आले ते मी काम करणार आहे। माझ्या प्रभागाला सर्वात पहिले मी ॲम्ब्युलन्सचं माझं डोक्यात आहे, ॲम्ब्युलन्स पाहिजे मला। कारण की आज इथून कुठं अहिल्यानगर, संभाजीनगर, नाशिकला जायचं ठरलं, मुंबईला जायचं ठरलं तर पहिले हे म्हणते ॲम्ब्युलन्सवाले की पहिले पैसे द्या, त्याच्यानंतर पेशंटला घे द्या, आणि त्याच्यानंतर ते हलवते पुढचं सूत्र। प्रभाग 6च्या जे मतदार आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता?
मी तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये जेवढे हिंदू मुस्लिम सर्व शीख ईसाई जेवढे बांधव आहे सर्व समाजाचे, मी त्यांना तर एकच म्हणणार का तुमचा हक्काचा माणूस निवडून द्या, तुमच्या डोक्यावरचा माणूस नका देऊ. तुम्ही तुमचा मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून, तुमचा नातेवाईक म्हणून एक मला मतदान करा आणि मला सेवा करायची संधी द्या. खूप खूप धन्यवाद मुख्तार भाई. आपण खूप चांगल्या आपल्या भावना व्यक्त केल्यात, त्याबद्दल आपले धन्यवाद. अशाच नवीन नवीन प्रश्नांसोबत आपण नवीन नवीन उमेदवारांसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत राहा. ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राइब बटन दाबून YouTube चॅनल सबस्क्राइब करा.